एका पिशवीत 6 लाल 9 निळे चेंडू आहेत. त्यातून एका पाठोपाठ काढलेले 2 चेंडू परत पिशवीत न टाकता दोन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती असा प्रश्न. संभाव्यता प्रोबॅबिलिटी या घटकावर आधारित सोडवायचा कसा असेल लेकरांनो लक्ष द्या. संभाव्यता या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये लाल चेंडू 6 आणि निळे चेंडू 9 दर्शवले. प्रश्न मनाशी एकूण चेंडू किती बाबा? त्याचं उत्तर 9 6 15 चेंडू. पिशवीमध्ये 6 लाल 9 निळे चेंडू आहेत म्हणजे एकूण 15 चेंडू आहेत. 9 6 15 चेंडू. आता कंडिशन एका पाठोपाठ काढलेले 2 चेंडू पिशवीत परत न टाकता ही कंडिशन आहे म्हणजे टर्म कंडिशन म्हणजे 8. एका पाठोपाठ काढलेले 2 चेंडू परत पिशवीत न टाकता दोन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता. लक्ष द्या. आता पहिला काढलेला चेंडू लक्ष द्या. पहिला काढलेला चेंडू पहिला काढलेला चेंडू निळा असण्याची संभाव्यता हा प्रश्न मनाशी निर्माण आहे. दोन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता. आता हात घातला पहिला चेंडू आम्ही काढला आणि तो पहिला चेंडू निळा असण्याची संभाव्यता काय? एकूण निळे चेंडू गोष्ट निळ्या चेंडूची. इथं लाल चेंडूचा सवाल प्रश्न नाही. हात घातला पहिला चेंडू निळा असण्याची संभाव्यता काय? एकूण निळे चेंडू किती बाबा? 9 आणि पिशवीतील एकूण चेंडू लाल आणि निळ्यासह 15. मग अशा पद्धतीचा अपूर्णांक तयार होतो. याला पुन्हा संक्षिप्त रूप देता येते. हे कसं तर 3 3 9 आणि 3 5 15 म्हणजे पहिला काढलेला चेंडू निळा असण्याची संभाव्यता 3/5. बरं ठीक आहे. आता हात घातला आणि दुसरा चेंडू निळा असण्याची संभाव्यता आम्हाला काढायची. बघा पिशवीत परत चेंडू टाकायचा नाही. एक काढला लक्ष द्या म्हणजे पिशवीतल्या एकूण चेंडू पैकी एक वजा झाला. आता पिशवीत 14 चेंडू राहिले. निळ्यांना एक निळा निघाला बरोबर आहे. लक्ष द्या. एक निळा असण्याची संभाव्यता काढली आम्ही म्हणजे एक चेंडू वजा होईल 9 निळ्या चेंडू मधून. मग आता निळे असलेले चेंडू उरतील पिशवीत फक्त 8 निळे चेंडू. आम्ही जो दुसरा चेंडू निळा असण्याची संभाव्यता काढत आहोत तर आता उरलेले निळे चेंडू 8. आता उरलेले पिशवीतले एकूण चेंडू 14. याला सुद्धा आम्हाला संक्षिप्त करता येते. ते कसं तर बेचूक 8 आणि बेसाठी 14. दुसरा चेंडू निळा असण्याची संभाव्यता 4/7. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पाहू लक्ष द्या. वाकसर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी लागतात शिकवतात. लेकरांनो तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे इथं पहिला चेंडू निळा असण्याची संभाव्यता आणि दुसरा चेंडू निळा असण्याची संभाव्यता 4/7 यांचा फक्त गुणाकार करा. 4 3 12 आणि 7 5 35 म्हणजे 12/35 हे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी हितापोटी हा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हो. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य ग्रुपमध्ये सामील व्हा. गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस. ओके. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला मिळतो.